जे विद्यार्थी 12वी परीक्षा दिलेले आहेत, 12वी सायन्स, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की 12वी सायन्स केल्यानंतर वेगवेगळे जे कोर्सेस करायचे असतात, तर त्या कोर्सेससाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्यावे लागतात. तर ती परीक्षा कोणत्या आहेत, तर त्याची माहिती आपण करून घेऊयात. तर सुरुवातीला स्क्रीनवर जे तुम्ही पाहत आहात, नीट ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा ऑल इंडिया लेवलवर परीक्षा असते, ज्यामध्ये 720 मार्कासाठी ही परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये फिजिक्स 180, केमिस्ट्री 180 आणि बायोलॉजी 360 असं एकूण 720 मार्काची ही परीक्षा असते. तर सुरुवातीला जो कोर्स आहे, मार्कवर तुम्हाला हे कोर्सेस करता येतात. सुरुवातीला MBBS, त्यासाठी तुम्हाला 600च्या वर मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर BAMS 500 ते 600 मार्कापर्यंत मार्क पडणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर BHMS, जे की 300 ते 400 मार्क पडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर BUMS, युनानी डॉक्टर ही पदवी मिळते. होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक आणि मेडिसिन असे वरील हे सर्व कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर BUMSसाठी 200 ते 300, 350 मार्क असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स सध्याच्या काळामध्ये जास्त व्हॅल्युएबल कोर्स आहे. फॉरेनमध्ये पण जास्त ह्या कोर्सला व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर BVSC, जे पशुवैद्यकीय कोर्स आपल्याला करता येतो नीटच्या धर्तीवरच. तर त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी हे डॉक्टरची पदवी आपल्याला मिळते. 4 वर्षाचे कोर्सेस आहेत. तर हे झालं नीटवर आपल्याला कोणकोणते कोर्सेस करता येतात आणि किती मार्क आपल्याला पडावे लागतात. तर ह्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, कारण नीट ही जी परीक्षा असते NCERT बेस्ड क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये HSC बोर्ड जे विद्यार्थी फॉलो करतात किंवा शिक्षण घेतात, ते पण विद्यार्थी या परीक्षेला क्रॅक करतात, खूप मेहनत करतात. त्यासाठी सुरुवातीपासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे. 1-2 वर्षामध्येच अभ्यास हा होत नाही, तर 8वीपासून किंवा 5वीपासूनच ह्या परीक्षेविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरी परीक्षा आहे JEE, जे की ऑल इंडिया लेवलवर जे नामांकित कॉलेज असतात, त्या कॉलेजला इंजिनिअरिंग आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर आहे MST CET, जे महाराष्ट्र लेवलवर घेतली जाणारी परीक्षा आहे, ज्यामध्ये PCB आणि PCM ग्रुप हे 2 आहेत. ज्यामध्ये PCB हा जो ग्रुप आहे, ज्यामध्ये सुरुवातीला B.Pharmacy आपल्याला करता येईल, ग्रॅज्युएशन करता येईल, पदवी मिळवता येईल फार्मसीमध्ये. यामार्फत आपल्याला MPSC पण परीक्षा देता येते आणि मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा कंपनीमध्ये पण कोणत्याही आपल्याला तिथं जॉब मिळू शकतो. दुसरा आहे D.Pharmacy, डिप्लोमा इन फार्मसी. हा 2.5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर BSc ॲग्री, जे 4 वर्षाचा ॲग्रिकल्चरल कोर्स आहे, जे आपल्याला कृषी अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे कृषीविषयक वेगवेगळे पद मिळवता येतात. MPSCसुद्धा आपल्याला BSc ॲग्री मार्फत देता येते. तर PCB मार्फत हे 3 कोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत, जे की PCBमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये आपल्याला मार्क घेणं आणि पर्सेंटाईल जास्त प्रमाणात घेतल्यानंतर चांगल्या नामांकित कॉलेज, गव्हर्मेंट कॉलेजला नंबर आपल्याला मिळवता येतो. त्याच्यानंतर आहे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, ज्यामध्ये मॅथ 100 मार्काचा, केमिस्ट्री 50 मार्काची असेल आणि फिजिक्स 50 मार्काचा असेल. त्यामध्ये इंजिनिअरिंग कोर्स करता येईल, जसं मदर ब्रँच असतील, सिव्हिल आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल आहे, कम्प्युटर आहे आणि वेगवेगळे इंजिनिअरिंगमध्ये भरपूर असे कोर्सेस आलेले आहेत, जे की आपल्याला कोर्स करता येतात. त्याच्यानंतर आहे
BSc नर्सिंग ही पण परीक्षा महाराष्ट्र लेवलवर घेतली जाते. 2 वर्षापासून ही परीक्षा घेत आहेत, ज्यामध्ये BSc नर्सिंगला आपला नंबर लागतो. जे परिचारिका सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला नर्स म्हणून काम करता येतं किंवा सुपरवायझर म्हणून काम करता येतं. आणि याच्याच अगोदर नर्ससाठी जो कोर्स अवेलेबल होता तो GNM होता. GNM हा डिप्लोमा कोर्स आहे आणि BSc नर्सिंग हे पदवी कोर्स आहे. तर हे अशा प्रकारचे कोर्सेसची आपण शॉर्टमध्ये माहिती घेतलेली आहे. कित्येक विद्यार्थी ग्रामीण भागातले जे असतात त्यांना 12वीच्या नंतर कोणकोणते कोर्सेस करायचं आणि कोणते डिग्री घेण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो हे त्यांना माहीत नसतं. तर आपण ह्या व्हिडिओद्वारे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. तर असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला परत पाहण्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओ 11वी-12वीचे विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते पाहता येईल. तर परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.